नमस्कार. जग विकासाचे अलंकार रत्ने कारंजे हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत, सविस्तर विश्लेषण करत आहोत. याची प्रथम आपण प्रस्तावना पाहूया आणि नंतर एका मुद्द्याद्वारे त्याचं विश्लेषण करूया. तर प्रथम प्रस्तावना पाहूया. पूर्ण व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे 3 चॅनल आहेत. एक आहे नागेश होळकर ऑफिशियल, तर दुसरं आहे जय मल्हार इन्फॉर्मेशन अँड अदर, तर तिसरं आहे माय परफेक्ट एज्युकेशन चॅनल. या तिन्ही चॅनलचे व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आपण जग विकासाचे रत्न अलंकार कारंजे. जगाचा विकास कशामुळे होतो? जगाचा विकास केव्हा होतो? जग विकसित केव्हा होते? जग प्रगतशील केव्हा होते? जग सुंदर केव्हा बनते? जेव्हा या जगाकडे प्रेम असेल, सत्यता असेल, अहिंसा असेल, शांतता असेल, सुशिक्षण असेल, माणुसकी असेल, सुंदरता असेल, मेहनत श्रम परिश्रम असेल, धैर्य धीर असेल, जाण असेल, समजदारी असेल, शहाणपण असेल, उदारता असेल, परोपकार असेल, कनवाळूपणा असेल, शिस्तता असेल आणि प्रामाणिकपणा असेल आणि चांगलं ज्ञान असेल, तेव्हाच जग सुंदर होतं, विकसित होतं, प्रगतशील होतं, छान होतं, मजेदार होतं, भव्यदिव्य होतं, सजतं, धजतं, फुलतं, रंगतं. म्हणून जगाकडे चांगले गुण असणे आवश्यक आहे. जगाने कोणताही निर्णय चांगलाच घेतला पाहिजे. जगाने शांतता करार टिकवला पाहिजे. जगातील प्रत्येक देशाने शांतता करार टिकवला पाहिजे. जगातील प्रत्येक देशाने एकमेकाविषयी प्रेम ठेवावं, शांतता ठेवावी, चांगली गुणवत्ता ठेवावी, एकमेकाविषयी चांगली मत ठेवावी, एकमेकाविषयी चांगले विचार ठेवावे, एकमेकाविषयी चांगले उदारवादी धोरण ठेवावे. जगाने कोणतेही निर्णय, कोणतेही धोरण चांगले घ्यावे. कुणाचाही अपमान होऊ नये, कुणाचाही अवमान होऊ नये, कुणाचंही नुकसान होऊ नये, यासाठी जगाने काळजी घेतली पाहिजे, दक्ष राहिलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे. जगातील प्रत्येक देशाने एकमेकाचा आदर केला पाहिजे, मान ठेवला पाहिजे. कोणाचाही अपमान होऊ नये, कोणाचाही अवमान होऊ नये, कोणाचंही नुकसान होऊ नये, याकडे लक्ष दिलं पाहिजे, कटाक्षात ठेवला पाहिजे. जगातील सर्व देशांनी एकत्र येऊन सामंजस्य ठेवलं पाहिजे, प्रेम ठेवलं पाहिजे, सत्यता ठेवली पाहिजे आणि युद्ध घडू नये, कोणाचाही नाश होऊ नये, कोणाचाही संहार होऊ नये, मनुष्यहानी होऊ नये, वित्तहानी होऊ नये, या गोरगरीब दीनदलितांचं सामान्याचं नुकसान होऊ नये, लेकराबाळांचं शिक्षण वाया जाऊ नये, लेकराबाळांचा वनवास होऊ नये, लेकराबाळांच्या जीवनाचा सत्यानाश होऊ नये, याकडे लक्ष दिलं पाहिजे, याकडे कटाक्ष दिला पाहिजे. म्हणून या जगाने सुंदर विचार ठेवले पाहिजे, चांगले विचार ठेवले पाहिजे, माणुसकी ठेवली पाहिजे, अपार माणुसकी ठेवली पाहिजे, अतिस्वार्थपणा ठेवू नये, अहंकारपणा ठेवू नये, तर शिस्तता ठेवली पाहिजे, प्रामाणिकपणा ठेवला पाहिजे, योग्यता ठेवली पाहिजे, सुंदरता ठेवली पाहिजे, चांगले विचार ठेवले पाहिजे आणि शांतता करार टिकून ठेवला पाहिजे आणि चांगला निर्णय घेतला पाहिजे, चांगलं धोरण राबवलं पाहिजे. तरच प्रत्येक देश पुढे जाईल, जगाचा विकास होईल, सर्वांचा विकास होईल, समानता टिकून राहील. म्हणून या जगाने प्रेम टिकून राहावं, समानता टिकून राहावी, चांगुलपणा टिकून राहावा, नीतिमूल्ये टिकून राहावी, दया माया परोपकार कनवाळूपणा टिकून राहावा, एकमेकाविषयी आदर राहावा, एकमेकाविषयी चांगुलपणा राहावा, एकमेकाविषयी चांगले मत राहावे, एकमेकाविषयी चांगले विचार राहावे. दुसऱ्याची प्रगती तर आपली प्रगती, दुसऱ्याचा विकास तर आपला विकास, दुसरा सुरक्षित तर आपण सुरक्षित, असा विचार जगाने करावा.
असे विचार जगाने ठेवले पाहिजे. असे एकमेकाविषयी मानवतावादी विचार जगाने ठेवले पाहिजे. म्हणून मानवतावादी धोरण जगाने अवलंबलं पाहिजे. अहिंसा ठेवली पाहिजे. हिंसा होऊ नये. हिंसा होऊन कोणाचंही नुकसान होऊ नये. कोणाचाही बळी जाऊ नये. मनुष्यहानी होऊ नये, वित्तहानी होऊ नये, गोरगरीब दीनदलिताचं नुकसान होऊ नये, याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून मानवतावादी धोरण ठेवलं पाहिजे. परोपकार ठेवले पाहिजे. कनवळ धोरण ठेवलं पाहिजे. प्रेम, माया, दया ठेवली पाहिजे. अहिंसा ठेवली पाहिजे. सत्याने चांगलेतेने वागलं पाहिजे. तरच जग टिकून राहील. अन्यथा जगाचा नाश होईल. जगाने जर दक्षता घेतली नाही, जाण ठेवली नाही, जग जर सतर्क झाला नाही, सावधान झाला नाही, जगाने जर पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाची अक्कल घेतली नाही, अद्दल घडली नसेल, तर मात्र जगाचा नाश अटळ आहे. जगाचा नाश होईलच. म्हणून जगाचा नाश टाळण्यासाठी जगाने सावध राहिलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे, जागरूक राहिलं पाहिजे, सदैव तत्पर राहिलं पाहिजे. कारण वेळ कशी येईल, कोणती परिस्थिती केव्हा येईल, कशी परिस्थिती येईल, काही सांगता येत नाही. केव्हा कोणतं संकट येईल, परिस्थिती केव्हा कोणतं रौद्र रूप घेईल, हे काही सांगता येत नाही. म्हणून केव्हा काय होईल, कोणता विनाश येईल, हे काही सांगता येत नाही. म्हणून जगाने अहंकार करू नये, स्वतःला शहाणं समजू नये, अतिस्वार्थ साधू नये, मतलबीपणा साधून घेऊ नये, संधी साधू नये. तर जगाने सर्वांचा विचार केला पाहिजे. प्रत्येक देशाने एकमेकाचा विचार केला पाहिजे. एकमेकाबद्दल प्रेम ठेवलं पाहिजे. अहिंसा ठेवली पाहिजे. चांगलं धोरण ठेवलं पाहिजे. चांगली नीती ठेवली पाहिजे. नीतीमुळे चांगली ठेवली पाहिजे. एकमेकाचा आदर केला पाहिजे. एकमेकाचं नुकसान होऊ नये यासाठी चांगलं धोरण ठेवलं पाहिजे. तरच जग टिकून राहील. जगाचा नाश होणार नाही. आणि जगातील प्रत्येक व्यक्ती टिकून राहील, अनंत राहील, मजेत राहील. परंतु जर जगाने मानवतावादी धोरण न अवलंबता, अहिंसावादी धोरण न अवलंबता, प्रेम, माया, दया न ठेवता, कनवळपणा न ठेवता, परोपकार न ठेवता, जाण न ठेवता, दूरदृष्टी न ठेवता जर युद्ध केलं, या एकमेकाच्या प्रदेशावर कब्जा केला, या एकमेकाला युद्धासाठी प्रोत्साहन दिलं, प्रेरणा दिली, या एकमेकाचं नुकसान केलं, एकमेकाचा अपमान केला, अवमान केला, एकमेकाला फसवलं, तर युद्ध होईल, भयानक युद्ध घडेल. आणि त्यामुळे जगाचा पूर्ण विनाश होऊन जाईल. कारण युद्ध बरं नसतं. युद्धामुळे अनेक प्रकारचा विनाश होतो, नाश होतो, सत्यानाश होतो. व्यक्तीचा, पैशाचा, नीतिमूल्याचा, चांगल्या गोष्टीचा, ज्ञान बुद्धीचा, सर्वांचा सत्यानाश होतो. म्हणून युद्ध बरं नाही. म्हणून असं युद्ध होऊ नये. म्हणून जगाने सावध राहिलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे, चांगली नीतिमूल्य ठेवली पाहिजे, चांगलं धोरण ठेवलं पाहिजे, चांगले निर्णय घेतले पाहिजे. आणि एक दक्षता ठेवली पाहिजे. जग विनाशकाराकडे जाऊ नये. जगाचा विनाश होऊ नये. जग चांगलं राहावं, टिकून राहावं, छान राहावं, यासाठी काळजी घेतली पाहिजे, दक्षता ठेवली पाहिजे, स्वच्छता ठेवली पाहिजे. प्रत्येक देशाने स्वच्छता ठेवली पाहिजे, चांगलं धोरण ठेवलं पाहिजे, चांगली नीती ठेवली पाहिजे, निर्मलता ठेवली पाहिजे. जास्तीत जास्त जगाने शिक्षणावर भर दिला पाहिजे. जगातील प्रत्येक देशाने शिक्षणावर, चांगल्या नीतिमूल्यावर, चांगल्या धोरणावर, चांगल्या संस्कारावर, चांगल्या गोष्टीवर, सत्यावर, एकतेवर, सुंदरतेवर, सुंदर विचारावर भर दिला पाहिजे. तेव्हा जगाची प्रगती होईल, जगाचा विकास होईल आणि जगातील प्रत्येक देश सुंदरमय, छानमय, मजेदार होईल. तसे जगाने समानता ठेवली पाहिजे, जागरूकता ठेवली पाहिजे, दक्षता ठेवली पाहिजे, समानता ठेवली पाहिजे. जगाने एकमेकाविषयी समानतेने वागलं पाहिजे. म्हणून कोणी कोणापेक्षा मोठं नाही, सर्व सारखेच, असं धोरण जगाने ठेवलं पाहिजे. अहिंसावादी तत्त्व ठेवलं पाहिजे. तरच जगाची प्रगती होईल, जगाचा विकास होईल, जग
विनाशाकडे जाणार नाही. जगाचा अंत टळेल, म्हणून जगाने वेळीच सावधान व्हायला पाहिजे, वेळीच सतर्क राहायला पाहिजे. म्हणून त्यांनी मानवतावादी धोरण ठेवलं पाहिजे, चांगलं धोरण ठेवलं पाहिजे, प्रेम, माया, दया, कनवळूपणा ठेवला पाहिजे, अहिंसा ठेवली पाहिजे, सत्यताचं पालन केलं पाहिजे, शांतता करायला ठेवला पाहिजे. तरच जग टिकून राहील, चांगलं राहील, मजेदार राहील, सुंदर राहील, आनंदी राहील, सुखी राहील. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.